आज नोकरीचा पहिला दिवस. आरतीने सकाळी सर्व आवरले व ऑफिसला निघाली. वडील वारल्यानंतर घराची सर्व जबाबदारी तिच्यावर होती. इंजिनिअरिंग कॉलेजला नेहमी टॉपवर राहणाऱ्या आरतीची खूप मोठी स्वप्न होती, पण परिस्थितीमुळे तिला हा मार्ग स्वीकारावा लागला. आधी करत असलेल्या लहान नोकरीत तिच्या घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण होत नव्हत्या. त्यातच एके दिवशी ऑनलाईन मुलाखतीच्या जाहिरातीने तिचे लक्ष वेधून घेतले. तिने त्याप्रमाणे फॉर्म भरला व तिची त्या कंपनीत निवड झाली. आरती ऑफिसात आली तेव्हा ऑफिसातील काही स्टाफ नुकताच आलेला होता. तिथेच रिसेप्शनला बसलेल्या मीराने आरतीला विचारले, गुड मॉर्निंग मॅडम, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? नाही, माझी या कंपनीत ऑनलाईन मुलाखतीतून निवड झाली आहे. मला आज हजर होण्यासाठी बोलावले आहे. हे लेटर. ओ, असे होय. अभिनंदन तुमचे. आपल्या कंपनीत स्वागत आहे. तुम्ही थोड्या वेळ इथे बसा, मी मॅनेजर साहेबांशी बोलून पुढच्या सूचना देते. आरती तिथेच बसून कंपनीचे निरीक्षण करू लागली. त्याच वेळेस कंपनीत बऱ्याच ठिकाणी असलेल्या JK या लोगोने तिचे लक्ष वेधून घेतले. तेवढ्यात मीरा आली. मॅडम, तुम्ही मॅनेजर साहेबांकडे जा, ते तुम्हाला पुढची प्रोसेस समजावून देतील. मीरा मॅडम, एक प्रश्न विचारू का? कंपनीत जागोजागी JK हा लोगो कशासाठी आहे? JK लोगो म्हणजे आपल्या कंपनीचे साहेब यांच्या एकुलत्या एक चिरंजीवाच्या नावाची अद्याक्षरे आहेत. खरं म्हणजे ऑनलाईन मुलाखत ही त्यांचीच कल्पना होती. आज त्यांचाही कंपनीचा पहिला दिवस आहे. चला, आता आपण आपल्या कामाकडे लक्ष देऊ. हो, नक्कीच, चला. कंपनीचे मॅनेजर ही ज्येष्ठ व्यक्ती होती. त्याच्या बोलण्याच्या आणि काम समजवण्याच्या पद्धतीवरून आरतीच्या मनावरील बराचसा ताण हलका झाला. तिने सर्व समजून घेतले व कामास सुरुवात केली. सुरुवातीच्या काही दिवसातच आरतीने स्वतःच्या हसतमुख स्वभावाने व कामाच्या तत्परतेने सर्वांना आपलेसे करून घेतले. पण अजूनही तिचे कंपनीचे मालक JK सरांशी भेट झाली नव्हती. कंपनीची मीटिंग असो वा कोणताही प्रसंग ज्यात तिची भेट त्यांच्याशी होऊ शकत होती, त्यात तिला टाळले जायचे. हे तिच्यासाठी एक गुडच होते. एके दिवशी नेहमीच्या फाईल बघत असताना शिपाईने निरोप दिला, तुम्हाला मॅनेजर साहेबांनी बोलावले आहे. या आरती मॅडम, तुम्हाला कामाबद्दल काही सूचना द्यायच्या आहेत. आज काही सूचना द्यायच्या आहेत. आज तुम्हाला या कंपनीत येऊन किती दिवस झाले? काय झाले सर? माझे काही चुकले का? चुकले असे नाही म्हणता येणार, पण तुम्ही तुमच्या कामाची गती वाढवा. आणि हो, या ठिकाणी आपण काम करण्याचा पगार घेतो, गप्पा मारण्याचा नव्हे, यापुढे लक्षात ठेवा. या आता. आरती खूपच दुखावली गेली. खरं तर मॅनेजर साहेब कधीही तिच्याशी या पद्धतीने बोलले नव्हते, पण ती काहीच बोलू शकली नाही. ती तिच्या जागेवर परत आली. थोड्याच वेळात शिपाईने तिच्या विभागाच्या सर्व फायली तिच्याकडे दिल्या. यात ज्या सुधारणा सुचवल्या आहेत त्या आजच्या आज पूर्ण करून घ्या, असे साहेबांनी सांगितले आहे. पण हे काम एकाच दिवसात कसे पूर्ण होईल ते मला माहिती नाही, पण मोठ्या साहेबांनी असे सांगितले आहे. मोठे साहेब? अहो मॅडम, मोठे साहेब म्हणजे आपले JK साहेब. तुम्हाला माहिती नाही का? आता आरतीला सर्व परिस्थिती लक्षात आली. तिने केलेल्या कामात JK सरांनी चुका काढल्या होत्या. खरं तर ती अजून त्यांना भेटली सुद्धा नव्हती. मग ते असे का वागत होते हा प्रश्न तिला सतावत होता. तिने मनातील सर्व विचार झटकले आणि कामाला सुरुवात केली. ऑफिसची वेळ संपत आली तरी आरतीचे काम सुरूच होते. तिने एकदा मॅनेजर साहेबांना विचारले, पण त्यांनी काम आजच पूर्ण करावे अशी सक्त ताकीद दिली. बाकी सर्व स्टाफ घरी निघून गेला होता. आता ऑफिसमध्ये फक्त आरती, शिपाई आणि JK सरांच्या केबिनचा लाईट चालू होता. म्हणजे ते सुद्धा ऑफिसमध्ये होते. काम पूर्ण करत आरतीला बराच वेळ झाला. त्या दिवसानंतर आरतीला जवळजवळ प्रत्येकच दिवशी जास्तीचे काम करावे लागत होते. तिची सहनशीलता संपत होती. तिने एके दिवशी निश्चय केला, आज जर मला नेहमीप्रमाणे जादा काम मिळाले तर सरळ JK सरांना भेटायचे.
आणि झालेही तसेच. तिला आजही कामासाठी थांबावे लागणार होते. तिने काम थांबवले व ती JK सरांच्या केबिनकडे जाऊ लागली. शिपायाने तिला अडवले पण ती सरळ केबिनमध्ये शिरली. सॉरी सर, मी तुमची परवानगी न घेता तुम्हाला भेटायला आले, पण आपण मला सांगू शकाल का नक्की माझे कोणते काम तुम्हाला चुकीचे वाटते? नक्की मी कुठे चुकत आहे ते एकदाचे सांगून टाका, म्हणजे मी त्याप्रमाणे वागत जाईन. पण वारंवार असे आरतीचे पुढील शब्द तोंडातच राहिले, कारण आरती केबिनमध्ये आली तेव्हा सर खुर्चीवर पाठमोरे बसले होते. त्यांनी सुरुवातीचे आरतीचे वाक्य ऐकून घेतले व त्यांची खुर्ची आता आरतीकडे वळली. सर, तू जय, कसं शक्य आहे? तू इथे कसा? आरतीला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. ती आता तिथेच कोसळून पडेल असे तिला वाटत होते. बोला आरती मॅडम, काय अडचण आहे तुम्हाला? त्याच्या या वृक्ष प्रश्नाने ती भानावर आली व काही न बोलता केबिनच्या बाहेर निघून गेली. तिचा भूतकाळ असा अचानक तिच्या समोर येईल अशी तिने कल्पनाही केली नव्हती. JK सर म्हणजे दुसरे कोणी नसून तिचा खूप जवळचा मित्र जय होता. त्या मैत्रीच्या नात्यात प्रेमाचे धागे कधी विणले गेले हे दोघांच्याही लक्षात आले नाही. आरतीला कॉलेजातील पहिला दिवस आठवला. कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ सिनियर मुलांच्या टोळक्याने तिला अडवले. या मॅडम, कुठे चाललात? कॉलेजातील प्रत्येक नवीन विद्यार्थ्याने आपली ओळख करून द्यायची असते, मगच पुढे जायचे. आरती प्रथमच तिच्या गावातून शिक्षणासाठी इथे शहरात आली होती आणि आलेल्या कॉलेजमधील या प्रसंगाला सामोरं जाताना ती खूपच घाबरून गेली. अरे हिरो, तू कुठे चालला? तुला दिसत नाही इथे ओळख परेड सुरू आहे? चल, असे कर, या मॅडम जरा जास्त घाबरलेल्या दिसत आहेत. तू त्यांना प्रपोज कर, म्हणजे त्यांचीही भीती जाईल. नुकताच आलेला तरुण या प्रसंगाने थोडाही बावरला नाही. त्याने लगेच आरतीकडे पाहिले, एक स्मित हास दिले व म्हणाला, हाय मी जय, घाबरू नकोस. बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती ही रहती है. जयच्या या फिल्मी स्टाईलचे आरतीलाही हसू आले. आज आपल्या कॉलेजचा पहिला दिवस. या वर्षा ऋतूच्या साक्षीने माझ्या मैत्रीचा स्वीकार करशील? आरतीच्या तोंडून अनपेक्षितपणे होकार कधी आला हे तिलाही समजले नाही, पण तिच्या होकाराबरोबर सिनियर टोळक्याने एक जल्लोष केला. वाह, क्या बात है, खरा हिरो शोभतोस. तुझ्याकडून प्रेमाचे धडे घ्यावे लागतील. नक्कीच. केव्हाही. आरतीकडे एक कटाक्ष टाकून जय केव्हा कॉलेजच्या गर्दीत नाहीसा झाला हे तिच्या लक्षातच आले नाही. एका कॉलेजात एका वर्गात असल्याने त्यांची वारंवार भेट होत असे. जय हा त्याच्या स्वभावामुळे सर्वांमध्ये प्रिय होता. कॉलेजातील सर्व मुली त्याच्याशी बोलण्यासाठी झुरत, पण जय मात्र दुसऱ्याच नात्यात अडकत होता. ते नाते होते आरतीबरोबर जुळलेले अबोल नाते. तिचा शांत स्वभाव, तिचे निरागस रूप, ज्याला शहरीपणाचा जराही लवलेश नव्हता, तिचे हेच वेगळेपण जयला तिच्याकडे ओढत होते. एके दिवशी दोघे पण कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसलेले होते तेव्हा जयने विषय काढला. आरती, तू किती वेगळी आहेस ना? आपल्या कॉलेजचे 3रे वर्ष सुरू झाले, पण तुला इथले लटके फटके अजूनही जमत नाही. मी आहे तशी चांगली आहे. शिवाय मी कॉलेजला शिकण्यासाठी आली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर मला नोकरी करून माझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यांनी माझ्यासाठी खूपच कष्ट घेतले आहेत. आरतीचे बोलणे ऐकून जयला तिच्याबद्दल प्रेमाबरोबरच आदरही वाढू लागला. 3ऱ्या वर्षाच्या शेवटच्या पेपरला त्याने आरतीला सांगितले, मला तुला महत्त्वाचे सांगायचे आहे, संध्याकाळी भेटूया. खरं तर त्याचे डोळेच सर्व सांगत होते. आरती सुद्धा या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती. ती त्याच आनंदात हॉस्टेलला आली व पण तेवढ्यात मैत्रिणींनी सांगितले, तुझ्या घरून फोन होता, तुला तातडीने घरी बोलावले आहे. आरतीने लगेच बॅग भरली व गावाकडे निघाली. घरी काय झाले असेल या विचाराने तिला हैराण केले होते. या सर्व गोष्टी ती जयबद्दल विसरून गेली. घरी गेल्यावर समोर वडिलांचे प्रेत त्या आघाताने
बेशुद्ध पडलेली आई आणि रडणारा लहान भाऊ नक्की कोणाला धीर देवो, स्वतःच्या भावनांना कसे सांभाळो हेच तिला समजत नव्हते. एका अपघातात तिचे वडील जागच्या जागी वारले होते. नातीचं मोठे असल्याने तिने स्वतःच्या भावना गोठवून टाकल्या व पुढचे सर्व सोपस्कार पार पडले. या प्रसंगानंतर तिने शिक्षण अर्ध्यावरच सोडले आणि लहानशी नोकरी पत्करून घराची जबाबदारी घेतली. इकडे जय मात्र पूर्ण बिथरून गेला. तो पूर्ण रात्र आरतीची वाट बघत होता, पण ती आलीच नाही. त्याने कॉलेज हॉस्टेलमध्ये सगळीकडे तपास केला, पण त्याला तिचा काही पत्ता लागला नाही. आरतीने तशी सोय करून ठेवली होती. तिला जयवर ओझे बनायचे नव्हते, पण जय यापासून अनभिज्ञ होता. तो खूपच दुखावला गेला असल्याने त्यानेही ते कॉलेज सोडले. पुढील शिक्षणासाठी तो दुसरीकडे निघून गेला. मॅडम, तुमचे काम झाले का? मला ऑफिस बंद करायचे आहे. मोठे साहेबही गेले केव्हाचे. शिपायाच्या बोलण्याने आरती वर्तमानात आली. तिने सर्व आवरले व घरी निघाली. तिच्या मनात तोच विचार सुरू होता, मी जयचा गैरसमज कसा दूर करू? त्याला माझे म्हणणे पटेल का? ही नोकरी नाही सोडता येणार, काय करावे या विचारातच तिने पूर्ण रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मीराने आरतीला रिसेप्शनवरच हटकले. काय ग आरती, काय झाले? तुझे डोळे असे का दिसत आहेत? बरे आहेस ना? काही नाही ग, थोडा थकवा आला आहे. बस तू सांग, आजचे काय शेड्यूल? बघा, आपल्या कंपनीला ते मोठे प्रोजेक्ट मिळाले ना, म्हणून उद्या सर्व स्टाफसाठी JK सरांनी पार्टी ठेवली आहे. प्रत्येकाला त्या पार्टीत यावेच लागेल. हो, येईन ना. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ठरलेल्या वेळी पार्टी सुरू झाली. आरती फक्त हजेरी लावून लगेच निघणार होती. जयचे पूर्ण लक्ष आरतीकडे होते. तेवढ्यात त्याला एक परिचित आवाज आला. हाय जय, तू इकडे कसा? किती दिवसांनी भेटलास तू? आहे, अगदी तसाच आहे, पण तुझे नेहमीचे हसू कोठे आहे? अगं हो, किती प्रश्न विचारशील. स्वप्नाली, तू सुद्धा नाही बदललीस ग. कॉलेजला होतीस तशीच आहेस. प्रश्नांची खाण. तू मला सांग, तू इथे कशी? अरे, मी माझ्या पतीसोबत आले आहे. आज त्यांच्या JK सरांनी सर्व स्टाफला कुटुंबासोबत बोलावले होते, म्हणून मी आले. तू कोणासोबत आला आहेस? मी एकटाच आलो आहे. मीच आहे तुझ्या पतीचा JK सर. काय सांगतोस जय, तू तर मला आश्चर्याचा धक्काच दिला. अरे हो, आता आठवले. आरती याच कंपनीत आहे ना? तुमचे सर्व गैरसमज दूर झाले तर. गैरसमज? कोणता गैरसमज? अरे, आरती अचानक कॉलेज सोडून का गेली? तिच्या वडिलांचा अपघातात झालेला मृत्यू, हे सर्व. काय? मला हे माहीतच नाही. स्वप्नाली, आरती आणि जयची कॉलेजमधली मैत्रीण होती. ती त्या दोघांमधील मैत्री, प्रेम, दुरावा या सर्व प्रसंगाची साक्षीदार होती. पण तिला नंतर आरतीबद्दल सर्व समजले. तिने ते जयला सांगितले. जयला ते ऐकून खूप वाईट वाटले. आपण आरतीबद्दल किती गैरसमज करून घेतला. खरं तर तिची यात काहीच चूक नव्हती. त्याची नजर पार्टीत आरतीला शोधू लागली, पण ती तोपर्यंत निघून गेली होती. तो तिला शोधण्यासाठी बस स्टॉपकडे पळाला. पावसाचे दिवस असल्याने आरती एका झाडाच्या आडोशाला उभी होती. त्याने दुरूनच तिला आवाज दिला, आरती, आरती. काय झाले सर, तुम्ही इथे का आलात? तुमचे काही काम होते का? नाही ग सर, नको म्हणू. मी तुझा पूर्वीचा जयच आहे. मला आता स्वप्नालीकडून सर्व समजले. मला माफ कर आरती. नाही जय, तुझी यात कोणतीही चूक नाही. ती परिस्थितीच तशी होती. आरती, आज पुन्हा या वर्षा ऋतूच्या साक्षीने मी तुला विचारतो, माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का? आरतीच्या आनंदाश्रूंनी जयला त्याचे उत्तर दिले आणि जयने तिला आपल्या मिठीत घेतले. त्यांच्या मिलनाला पावसानेही साथ दिली. त्या पावसाच्या धारामध्ये त्यांच्यामधील दुरावा, गैरसमज अलगद वाहून गेला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.